श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकचं जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतं। याच जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसाचं बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय। उत्तर प्रदेशमधील सुमन खान या महिलेची 29 डिसेंबरला प्रसूती झाली होती। आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळणार होता। मात्र सकाळच्या सुमारास सदर महिला ही बाळाला स्तनपान करत असताना एका महिलेने मी मुलाच्या वडिलांना दाखवून आणत असल्याचं सांगत बाळ नेल्याचं बाळाच्या आई सुमन खान यांनी सांगितलंय। कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। सदर प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आपण सीसीटीव्ही मध्ये बघू शकता की एक महिला कशी बाळाला घेऊन जाते। याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्हीच्या आधारे सदर महिलेचा शोध सुरू असल्याचं सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितलंय। 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती। बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते। आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती। तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली। मात्र चक्क जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीस गेल्यानं पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शासकीय रुग्णालयातच सुरक्षा नसल्यानं सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कुठं जावं असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।